नमस्कार मित्रांनो. आजच्या करंट अफेअरमध्ये आपण जून, जुलै आणि ऑगस्ट 2023मध्ये ज्या महत्त्वाच्या करंट अफेअरच्या घडामोडी घडलेल्या आहे त्यावर आधारित अत्यंत महत्त्वाचे प्रश्न मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेलो आहे, जे की येणाऱ्या सगळ्या एक्झाममध्ये आपल्याला कामी पडतील. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पीक विमा योजनेमध्ये अग्रेसर असणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे आपलं महाराष्ट्र राज्य. तर पीक विमा काढण्यामध्ये महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे. आता आपल्या सर्वांना एक माहिती आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना हे 1 मे 1960मध्ये करण्यात आलेली होती. ओके, 1 मे 1960मध्ये करण्यात आलेली होती. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राची जेव्हा स्थापना झाली होती तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते, जे की आजच्या तारखेला 36 जिल्हे आहे, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. अलीकडे एक प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे की महाराष्ट्राची जिल्ह्यांची संख्या काय करण्यात यावी, वाढवण्यात यावी. तर हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर जागतिक स्तनपान सप्ताह कधी साजरा केला जातो? तर बघा, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. आणखी एक पॉईंट पाठ ठेवा मित्रांनो, पोषण महिना म्हणून कोणत्या महिन्याला ओळखलं जाते? तर पोषण महिना म्हणून सप्टेंबर महिन्याला ओळखलं जाते. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे, कारण यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे संक्रमणाचा महिना कोणाला म्हटलं जाते? तर संक्रमणाचा महिना ऑक्टोबरला म्हटलं जाते, हे लक्षात ठेवा. बरं, का बरं म्हटलं जाते ऑक्टोबरला संक्रमणाचा महिना? कारण यावेळेस पावसाळा संपतो आणि हिवाळ्याला सुरुवात होते ऑक्टोबरच्या मध्ये. ठीक आहे, त्यामुळं ऑक्टोबरला संक्रमणाचा महिना असं म्हटलं जाते. ऑक्टोबर हिट म्हणून सुद्धा तो प्रसिद्ध आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा शोध म्हणजे बघा की DRDO, CDAC आणि NICने मिळून माया नावाची एक ऑपरेटिंग सिस्टीम सुरू केलेली आहे. ठीक आहे, आणि एक त्यांनी चक्रव्यूह नावाचे सॉफ्टवेअरसुद्धा सुरू केलेले आहे, जेणेकरून जे संगणकामध्ये व्हायरस येतात त्याला आळा घातला जाईल. आणि हा उपक्रम कोणाचा आहे? तर संरक्षण मंत्रालयाचा आहे. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की संरक्षण मंत्रालयाचे म्हणजे संरक्षण मंत्री कोण आहे. ओके, हा पॉईंट तुम्ही मला सांगा. मित्रांनो, एक लक्षात असू द्या, DRDOची स्थापना हे 1958मध्ये करण्यात आलेली होती. ठीक आहे, आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे की जागतिक अवयवदान दिवस कधी साजरा केला जातो? तर 13 ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस साजरा केला जातो. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न दिलेला आहे की एशियन चॅम्पियन ट्रॉफी 2023 आता अलीकडे पार पडलेली आहे. तर यामध्ये विजेता देश कोणता ठरलेला आहे? तर ऑब्वियसली आपला भारत देश विजेता ठरलेला आहे आणि उपविजेता ठरलेला आहे मलेशिया. आता पेपरमध्ये आपल्याला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो? आता भारत तर आपल्या सगळ्यांच्या पाठ राहील. पेपरमध्ये प्रश्न असा विचारला जाईल की एशियन चॅम्पियन ट्रॉफी 2023 भारतानं जिंकलेली असून भारताने कोणत्या संघाला हरवलेला आहे? तर हा प्रश्न थोडासा कठीण होऊ शकतो, त्यामुळे या पद्धतीनं पाठ ठेवायचा आहे, मलेशिया. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन मित्रांनो. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे केरळच्या विधानसभेने केरळ राज्याचे नाव बदलवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नवीन नाव केरळम करण्याचा काय आहे, प्रस्तावित आहे. आता मित्रांनो, केरळची जी राज्यभाषा आहे ती आहे मल्याळम. आता मित्रांनो, कलम 3 चर्चेत आहे. का आहे? कारण एखाद्या राज्याचे नाव, सीमा, क्षेत्रफळ बदलवण्याचा अधिकार संसदेला आहे. आता जरी केरळच्या विधानसभेनं मंजुरी दिलेली असेल, मात्र अंतिम निर्णय जो पाहिजे तो पाहिजे संसदेचा, आणि तो कितीनुसार पाहिजे? कलम 3 नुसार. आणि कलम 3 नुसारच नवीन राज्याची निर्मिती सुद्धा केली जाते. अंतर्गत नवीन राज्याची निर्मिती कलम 3 नुसार केली जाते. आता केराचा फुल फॉर्म, केराचा जो अर्थ होतो मित्रांनो तो कोकोनट आणि आलमचा अर्थ होतो लँड, नारळांची भूमी. लक्षात घ्या, यावरून जे नाव तयार झालेलं आहे ते ओके. सो केरळम यावरून नाव तयार झालेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं कलम 3 चर्चेत आहे राज्यघटनेतली. सो हे पॉईंट तुम्ही पाठ ठेवा की एखाद्या राज्याचं नाव, सीमा, क्षेत्रफळ बदलवण्याचा अधिकार हा कोणाला आहे? तर हा संसदेला आहे. ठीक आहे, म्हणजे संसद आपल्या मर्जीनुसार भारतीय नकाशामध्ये फेरफार करू शकते. तर हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता आहे बघा की आर्टिमिस मिशन जे की चंद्रावर गेलेलं आहे, हे नासाचं मिशन आहे. तर लुना 25 मिशन हे रशियाचं आहे आणि हे दोन्हीसुद्धा चंद्रासंबंधित आहे, पाठ ठेवायचा आहे, कारण आपण सुद्धा चंद्रयान 3 पाठवलेलं आहे. त्यामुळं यावरती प्रश्न येणे अपेक्षित आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न काय मित्रांनो की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सुस्वागतम नावाचं एक नवीन पोर्टल सुरू केलेलं आहे. आता सर्वोच्च न्यायालय जर म्हटलं मित्रांनो, तर सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे 50वे जे
सरन्यायाधीश आहे ते आहे न्यायमूर्ती DY चंद्रचूड. ओके, हा एक पॉईंट तुम्हाला पाठ ठेवायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तींचे वय हे 65 वर्ष असते, तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय 62 वर्ष असते. यावर सुद्धा आपण मागं डिस्कशन केलेलं आहे. आणखी एक पॉईंट कोणता लक्षात ठेवा की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला. मात्र उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो आहे राष्ट्रपती यांना. ओके, सो हे दोन्ही पॉईंट्स आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहे. पुढचा प्रश्न कोणता आहे बघा की चर्चेतील कलम 370 कोणत्या राज्यासंबंधित आहे? तर आहे जम्मू आणि काश्मीर. मित्रांनो, 31 ऑक्टोबर 2019ला जम्मू काश्मीर या राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. सध्या भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित काय आहे? प्रदेश आहे. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. आता पुढचा प्रश्न बघा कोणता आहे की राहण्यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट शहर 2023 मध्ये कोणतं ठरलेलं आहे? तर यस, ते ठरलेलं आहे व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. त्यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट शहर म्हणजे काय की तिथलं आरोग्य, पर्यावरण, स्थैर्य या जवळपास या 5-6 गोष्टींचा काय घेतला जातो? आधार घेतला जातो आणि त्यावरून हा निकष काढला जातो की राहण्यासाठी योग्य शहर कोणतं ठरलं आहे. आता ते ठरलेलं आहे व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. तर मित्रांनो, पहिल्या 10 मध्ये भारतातील एकही शहराचा समावेश नाही. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे, कारण आयोग प्रश्न कसा देणार की राहण्यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट शहर व्हिएन्ना, ऑस्ट्रिया ठरलं आहे आणि दुसरं स्टेटमेंट देईल ते की 10 मध्ये भारतातल्या या शहराचा समावेश आहे. मात्र 10 मध्ये भारतातील कोणत्याही शहराचा समावेश नाही. हा आपल्यासाठी इथं की पॉईंट आहे, तो तुम्हाला इथे पाठ ठेवायचा आहे. आता मित्रांनो, राष्ट्रीय वनधोरण कधीचं आहे? तर बघा, राष्ट्रीय वनधोरण हे 1988चं आहे आणि या वनधोरणानुसार की सपाट भागामध्ये 1/3 भागात जंगलाचं प्रमाण असणं आवश्यक आहे आणि डोंगराळ भागामध्ये ते 2/3. म्हणजे सपाट भाग असेल तर 33% भागात जंगल असायला पाहिजे, वनांची संख्या असायला पाहिजे, झाडांची संख्या असायला पाहिजे. तर डोंगराळ भागामध्ये हेच प्रमाण 66% इतकं असणं काय आहे? आवश्यक आहे. तर राष्ट्रीय वनधोरण विचारलं तर 1988 तुम्ही इथं सहज लक्षात ठेवू शकता. आता पुढचा प्रश्न मित्रांनो की जागतिक हत्ती दिवस हा कधी साजरा केला जातो? तर जागतिक हत्ती दिवस हा 12 ऑगस्टला साजरा केला जातो. आपण त्या दिवशी पण बघितलं होतं की 12 ऑगस्टला जागतिक युवा दिवस सुद्धा असतो. जागतिक, राष्ट्रीय म्हटलं तर 12 जानेवारीला, मात्र जागतिक युवा दिवस म्हटलं तर 12 ऑगस्टला, ज्या दिवशी जागतिक हत्ती दिवस पण असतो. आता मित्रांनो, सर्वाधिक हत्तीची जी संख्या आहे मग ते भारतामध्ये कोणत्या स्टेटमध्ये आहे? तर ते आहे कर्नाटक या राज्यामध्ये. ओके, सर्वाधिक हत्तींची संख्या कर्नाटकमध्ये आहे आणि हत्ती हा कर्नाटकचा राज्य प्राणी सुद्धा आहे. हे पण इथं लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे, जो की भीमाशंकर अभयारण्य पुणे या ठिकाणी आढळतो. मात्र कर्नाटकचा राज्य प्राणी जो आहे तो आहे हत्ती. आता हत्तीच्या संवर्धनासंबंधित प्रोजेक्ट एलिफंट सुद्धा आपण सुरू केला होता, जो की 1992 मध्ये सुरू करण्यात आला होता. जसं टायगर प्रोजेक्ट 1973चा आहे, ज्याला 50 वर्ष झाले आहे 23 मध्ये, त्याचप्रमाणे प्रोजेक्ट एलिफंट हा 1992चा. यावरती प्रश्न येणे अपेक्षित आहे, त्यामुळे हे तुम्ही इथे पाठ करा. त्यानंतर बघा मित्रांनो, भारताच्या पहिल्या महिला रेल्वे चालक कोण होत्या? तर त्या आहे सुरेखा यादव. ठीक आहे, तर पाठ ठेवायचा आहे तुम्हाला सुरेखा यादव. त्यानंतर आता महत्त्वाचा जो प्रश्न आहे बघा, 75 वर्ष पूर्ण झाले आहे म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष आहे. तर काय आहे मित्रांनो हे? भारतीय अणु ऊर्जा आयोगाची स्थापना झाली ऑगस्ट 1948 मध्ये. ठीक आहे, आणि 2023 मध्ये या घटनेला 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे जे पहिले अध्यक्ष होते ते होते डॉक्टर होमी बाबा. त्यामुळे भारतीय अणुऊर्जाचे जनक कोणाला म्हटलं जाते? तर डॉक्टर होमी बाबा यांनाच म्हटलं जाते. तर मित्रांनो, हा प्रश्न मला अत्यंत महत्त्वाचा वाटत आहे. तुम्ही हा बुक्समध्ये लिहून घ्या, कारण यावरती शुअरली आपल्याला प्रश्न आहे. आता भारताचा पहिला पोलीस ड्रोन युनिट स्थापन करणारं पहिलं पोलीस दल कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे चेन्नई पोलीस दल. म्हणजे राज्य विचारलं तर तामिळनाडू लक्षात घ्या. आता ड्रोनची भूमिका जी आहे ही महत्त्वाची ठरणार आहे पोलीस खात्यामध्ये, त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे. जगात सर्वात जास्त हिंदू लोकांची संख्या म्हटल्यापेक्षा इथं टक्केवारी करा की जगात सर्वात जास्त हिंदू लोकांची जी टक्केवारी आहे मित्रांनो, ती आहे नेपाळ या देशामध्ये आणि टक्केवारी किती आहे? 80.6%. मात्र लोकसंख्या कुठं आहे? तर उत्तर येणार भारत. ओके, लोकसंख्या म्हटलं तर भारत घ्या आणि प्रमाण म्हटलं तर नेपाळ घ्या. ओके, सो इथं हे करेक्शन करा, इथं प्रमाण पाहिजे. त्यानंतर जागतिक जैवइंधन दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक जैवइंधन दिवस हा 10 ऑगस्टला साजरा केला जातो. मित्रांनो, पाठ ठेवा, एन्व्हायरमेंट रिलेटेड महत्त्वाचा प्रश्न आहे. ओझोन दिवस म्हटलं तर काय सांगणार मग? 16 सप्टेंबर. ओके, त्यानंतर पाहता प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट गव्हर्नमेंटने किती ठेवलेले आहे केंद्र? तर ते ठेवलेले आहे 2024 पर्यंत. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन.
त्यानंतर पुढं काय म्हटलं आहे की लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 आशा भोसले यांना जाहीर झालेला आहे मित्रांनो. आणि पहिला पुरस्कार हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांनाच जाहीर झालेला होता. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023चा नरेंद्र मोदी यांनाच जाहीर करण्यात आलेला आहे. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो. त्यानंतर जगात सर्वात जास्त अण्वस्त्रे कोणत्या देशाकडे आहे? आपल्याला वाटू शकते की अमेरिका वगैरे, पण या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो रशिया. रशियाकडे जगात सर्वाधिक अण्वस्त्रे आहे. हा पॉईंट तुम्हाला इथे पाठ ठेवायचा आहे. त्यानंतर जागतिक आदिवासी दिवस. आता जागतिक आदिवासी दिवस हा 9 ऑगस्टला साजरा केला जातो मित्रांनो. हा प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला 9 ऑगस्ट ही तारीख तुम्हाला पाठ ठेवायची आहे. 9 ऑगस्ट 1945ला नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यात आले होते. 6 ऑगस्टला हिरोशिमा या ठिकाणी, तर 9 ऑगस्ट 1945ला नागासाकी या ठिकाणी अमेरिकेने बॉम्ब टाकले होते. हे लक्षात ठेवा, अणुबॉम्ब. आता पुढचा प्रश्न मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा आहे. महारत्न कंपनी. आता भारतामध्ये 13 महारत्न कंपन्या झालेल्या आहे. इथे करेक्शन करा मित्रांनो, इथे करा ऑइल इंडिया लिमिटेड. ओके, ऑइल इंडिया लिमिटेड. आता तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं की भारताची 13वी महारत्न कंपनी कोणती ठरलेली आहे, तर ती ठरलेली आहे ऑइल इंडिया लिमिटेड. ओके, सो पाठ ठेवा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र 14वी नवरत्न कंपनी कोणती ठरलेली आहे, तर ती ठरलेली आहे ONGC विदेशी लिमिटेड. ओके, सो हे तुम्हाला पाठ ठेवायचं आहे मित्रांनो. 13वी महारत्न कंपनी ऑइल इंडिया लिमिटेड आणि ONGC विदेश लिमिटेड म्हटलं तर ही 14वी नवरत्न आहे. सगळ्यात वरचा दर्जा महारत्न, नंतर नवरत्न आणि त्याच्या खाली एक येते मिनीरत्न. तर नवरत्न आणि मिनीरत्न हे 1997 पासून सुरू झाला दर्जा देणे, तर महारत्नाचा दर्जा 2010 पासून दिला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो की लंपी स्किन पॉझिटिव्ह स्टेट कोणतं घोषित झालेलं आहे, तर ते झालेलं आहे नागालँड. ओके, जो प्राण्यांवर रोग आला होता लंपी स्किन, तुम्हाला सर्वांना माहीत असेल मित्रांनो, तर ते पॉझिटिव्ह स्टेट कोणतं डिक्लेअर करण्यात आलं आहे, नागालँड. आता महत्त्वाचं आहे, नागालँड राज्याची स्थापना ही आसाम राज्यातून झाली होती 1 डिसेंबर 1963ला. तर यालासुद्धा 60 वर्ष पूर्ण झालेले आहे. हा पॉईंट तुम्हाला इथे पाठ ठेवायचा आहे मित्रांनो. म्हणजे हिरक महोत्सवी वर्ष आहे नागालँड राज्याच्या स्थापनेचं. ओके, सो हिरक म्हणजे 60 वर्ष पूर्ण होणे होय. सो पाठ करा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न, नॅशनल सिकल सेल ॲनिमिया मिशन निर्मूलन कोणत्या वर्षापर्यंत आहे मित्रांनो, तर 2047 पर्यंत आपल्याला नॅशनल सिकल सेल ॲनिमिया मिशन निर्मूलन कार्यक्रम राबवायचा आहे. कारण यावर्षी भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे. आता पुढचा प्रश्न बघा, मागच्या लेक्चरमध्ये पण कव्हर केलं की हेनले पासपोर्ट इंडेक्स 2023 नुसार भारताचा रँक कितवा लागतो, तर तो 80वा लागतो आणि यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे सिंगापूरने. मी तुम्हाला मागं सांगितलं होतं की 80व्या नंबरवर फक्त भारतच नाही तर सेनेगल, टोगो हे दोन देशसुद्धा आपल्यासोबत आहे. त्यानंतर फर्स्ट नंबर सिंगापूरचा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, चर्चेतील खानून चक्रीवादळ एका देशामध्ये आलेला आहे, तर खानून चक्रीवादळ मित्रांनो जपान या देशामध्ये आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की रेल्वे जाळ्यांमध्ये भारताचा जगात 4था क्रमांक, तर रोड नेटवर्कमध्ये 2रा क्रमांक लागतो. ठीक आहे, तर रेल्वेमध्ये 4था, रेल्वे जाळ्यामध्ये आणि रस्त्याच्या जाळ्यामध्ये म्हटलं तर 2रा क्रमांक लागतो. ओके, पाठ ठेवा. प्लॅस्टिक बॅगवर बंदी आणणारा जगातील पहिला देश न्यूझीलँड ठरलेला आहे. ओके, सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर शाळांमध्ये मोबाईल बंदी घालण्याची शिफारस करणारी जी संस्था आहे ती आहे युनेस्को. तर युनेस्कोनं बऱ्याच देशांना सांगितलं आहे की शाळांमध्ये मोबाईलवर काय घाला, बंदी घाला. कारण मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात काय होत आहे, प्रॉब्लेम निर्माण होत आहे त्यामुळे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, परदेशात मरण पावलेल्या भारतीयांचे मृतदेह भारतात परत आणण्यासाठी ई केअर नावाचं पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. मग काय आहे ई केअर नावाचं पोर्टल, फुल फॉर्म विचारला तर लक्षात घ्या, ई क्लिअरन्स फॉर आफ्टर लाईफ रिमेन्स. ओके, सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. राष्ट्रीय हातमाग दिवस कधी साजरा केला जातो, तर तो 7 ऑगस्टला साजरा केला जातो. मित्रांनो 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतामध्ये स्वदेशी चळवळीला काय झाली होती, सुरुवात झाली होती. हा पण पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर 2019-21 या दरम्यान महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक आहे, तर बघा ते आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येच आहे. ही एक अक्षोभनीय गोष्ट आहे आपल्यासाठी मित्रांनो की महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण हे आपल्या महाराष्ट्रामध्येच मोठ्या प्रमाणात आहे. भारतातील पहिले मत्स्यपालन अटल इन्क्युबेशन सेंटर कुठे उभारण्यात येत आहे, तर ते केरळ राज्यामध्ये उभारण्यात येत आहे. आणि मत्स्य उत्पादनासंबंधित जी क्रांती आहे मित्रांनो ती आहे नील क्रांती. आणि मत्स्य शेती जी केली जाते तिला PC कल्चर असं म्हटलं जाते. सो PC कल्चर लक्षात घ्या. रेशीम उत्पादन म्हटलं तर सेरिकल्चर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला.
ठीक आहे. रेशीम उत्पादन म्हटलं तर ते आहे सेरिकल्चर. ओके, त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, मॅग्रू सेल स्थापन करणारे जे मॅग्रू वने असतात त्या संबंधित आहे. तर मॅग्रू सेल स्थापन करणारं भारतातील पहिलं राज्य म्हणू शकतो आपण, तर ते आहे पश्चिम बंगाल ठरलेलं आहे. त्यानंतर सुंदरबन जे आहे मित्रांनो ते आपल्याला पश्चिम बंगालमध्येच बघायला मिळते, जिथं मॅग्रू वने मोठ्या प्रमाणात आहे, सुंदरीचे वृक्ष वगैरे. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आलेली आहे आणि हे अधिवेशन हे 2024ला होणार आहे संमेलन. ओके, आणि अमळनेर जळगाव या ठिकाणी ते होणार आहे खानदेशामध्ये. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 26 जूनला सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. बरोबर आहे, 26 जून हा सामाजिक न्याय दिवस म्हणून काय केला जातो, साजरा केला जातो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, साहित्य अकादमी पुरस्कार 2023 डिक्लेअर झालेले आहेत. त्यामध्ये युवा साहित्य आणि बाल साहित्य आपल्यासाठी दरवेळेनं परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असतात. तर मग युवा साहित्य पुरस्कार मिळालेला आहे विशाखा विश्वनाथ यांना, ज्यांनी लिहिलेलं आहे स्वतःला स्वतः विरुद्ध उभे करताना. आणि बाल साहित्य पुरस्कार मिळाला एकनाथ आवाड यांच्या छंद देई आनंद. आता बघा, लहान मुलांसाठी जे पुस्तक असतात ते याच पद्धतीनं नाव असणार आहे, छंद देई आनंद. आणि युवक म्हटलं तर बघा, स्वतःला स्वतः विरुद्ध उभं करताना चॅलेंजिंग विषय वाटत आहे, तर हे पुस्तक घ्यायचं आपल्याला युवा साहित्य. आणि छंद देई आनंद हे लहान मुलांसाठी लिहिलेलं पुस्तक, बाल साहित्य पुरस्कार. ओके, इकडे लक्षात ठेवायचं आहे एकनाथ आवाड आणि इकडे लक्षात ठेवायचं आहे विशाखा विश्वनाथ. ठीक आहे, तर या पद्धतीने हे पॉईंट असे पाठ करायचे असते मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, योगाद्वारे देशाचा प्रचार करणारा पहिला विदेशी देश कोणता ठरलेला आहे, तर तो ठरलेला आहे ओमान. ओके, त्यानंतर पुढचा महत्त्वाचे प्रश्न बघा मित्रांनो, जागतिक विमानचालन पुरस्कार 2023 इंडिगो कंपनीनं पटकावलेला आहे. सो पाठ ठेवा, मला हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा वाटत आहे, कारण यावरती आपल्याला परीक्षेत प्रश्न नक्कीच दिसतील. त्यानंतर आहे मित्रांनो, जागतिक वाळवंटीकरण दुष्काळ विरोधी दिवस कधी असतो, तर तो असतो 17 जूनला. मित्रांनो, आपल्याला अर्थशास्त्रामध्ये डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे एक, जो की 1900 लक्षात असू द्या 77चा आहे. डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण जागतिक वाळवंटीकरण दुष्काळ विरोधी दिवस म्हटला तर तो आहे 17 जून. आपल्या भारतामध्ये सुद्धा वाळवंट आहेत, त्या वाळवंटाचं नाव आहे थर वाळवंट, जे की पश्चिम राजस्थानमध्ये आहे. क्षेत्रफळानं सर्वात मोठं राज्य राजस्थानच आहे. आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरलेली आहे, तर त्या ठरलेल्या आहे भवानी देवी. ओके, त्यांनी कोणतं पदक जिंकलं ते मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सुवर्ण पदक जिंकलं, रौप्य पदक जिंकलं की कांस्य पदक जिंकलं, नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि भवानी देवी ह्या तलवारबाजी संबंधित आहे, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि यावरती प्रश्नसुद्धा TCSने विचारलेले आहे. महिलांवरील अत्याचारांमध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये 3रा क्रमांक लागतो, तर महिला बेपत्ता होण्यामध्ये महाराष्ट्राचा 1ला क्रमांक लागतो. हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा, अत्याचारात 3रा आणि बेपत्ता होण्यामध्ये 1ला. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 37वे राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोणत्या ठिकाणी केले जाणार आहे, गोवा. सो लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. क्षेत्रफळानं सर्वात लहान राज्य गोवा हेच आहे, आणि लोकसंख्येनं म्हटलं तर सिक्कीम लहान राज्य. सारस पक्षी गोंदिया आणि नागपूरमध्ये विशेषतः आढळतो आणि गोंदियाला सारस नगरी म्हणून सुद्धा ओळखलं जाते. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कोणता जिल्हा सांगितलेला आहे, गोंदिया, सारस नगरी. ठीक आहे, तर इथं सारस पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. आणि आजचे शेवटचे प्रश्न बघा मित्रांनो, तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. सौर ऊर्जेचा वापर करून समुद्राच्या पाण्यापासून हायड्रोजन तयार करणारी संस्था कोणती ठरलेली आहे, ती ठरलेली आहे IIT मद्रास. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. महानदी जलविवाद सध्या सुरू आहे, तो ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये आहे. जसा बेळगाव विवाद सुरू आहे मित्रांनो, बेळगाव विवाद हा महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आहे, तसाच एक नदी संबंधित जो वादविवाद आहे, महानदी जलविवाद, तो ओडिशा आणि छत्तीसगड या 2 राज्यामध्ये आहे. मित्रांनो, घटनेमध्ये 262 कलम आहेत, जे की नदी जलविवादात संबंधित आहे. आंतरराज्य परिषद म्हटली तर 263. आणि शेवटचा प्रश्न आहे की राष्ट्रीय जल पुरस्कार 2023मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने पटकावलेला आहे, तर तो मध्य प्रदेश या राज्यानं पटकावलेला आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडे मध्य प्रदेश आहे, हे लक्षात असू द्या. आणि मध्य प्रदेशची सीमा आपल्या महाराष्ट्राला लागलेली आहे. महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा ही मध्य प्रदेशला लागलेली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या दरम्यान एक पेंच प्रकल्प आहे, हा पण पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. तर मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच पद्धतीनं आपण महिन्यावाईज लेक्चर घेऊन येणार आहे करंट अफेअरचे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच.